लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सरकारने कांद्याच्या भावाविषयी पाऊल उचलले असून यावेळी नाफेड व एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदी केला जातो। या कांद्याचे भाव आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार असल्याचे सध्या नाफेड मार्फत जो कांदा खरेदी केला जातो त्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा देणे बंद केले। वाणिज्य मंत्रालयामार्फत जो भाव ठरवला जाणार आहे तो आठवड्याभरापासून एकदाच भाव ठरवला जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे। नाफेडने कांद्याला 4000 रुपये भाव द्यावा अशी मागणी आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोडे यांनी केले आहे। 5 लाख टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती, परंतु हा कांदा खरेदी करताना नाफेड आणि एनसीसीएफच्या मार्फत जो काही दरवर्षी दर ठरवला जातो तो दर ठरवण्याचे अधिकार यावर्षी ग्राहक संरक्षण मंत्रालयाने स्वतःकडे ठेवले आहे। त्यामुळे दररोजचा जो कांदा दर नाफेडच्या आणि एनसीसीएफच्या खरेदीसाठी जाहीर होत होता त्याऐवजी आता नाफेडचा आणि एनसीसीएफचा दर ग्राहक संरक्षण मंत्रालय दिल्लीतून ठरवत असून हा दररोजचा दर ठरवण्याऐवजी आठवड्याचा एकदाच दर ठरवला जातो। त्यामुळे शेतकऱ्यांना आज बाजार समित्यात मिळणाऱ्या कांद्याच्या दरापेक्षाही नाफेड एनसीसीएफचा दर कमी आहे। शेतकऱ्यांचा या सरकारच्या कृतीला पूर्ण विरोध असून शेतकऱ्यांकडून नाफेडला कांदा देणं बंद करण्यात आलं आहे। नाफेड आणि एनसीसीएफने जर शेतकऱ्यांचा कांदा थेट घ्यायचा असेल तर किमान 4000 रुपये प्रति क्विंटलचा दर द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे। दुचाकी अपघात प्रकरणात झालेली नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याने सीआरपीएफ सैनिकास भोजापूर मार्ग खोकरला येथे भर रस्त्यावर खोकरला ग्रामपंचायतच्या महिला सदस्याच्या मुलाने व पतीने सैनिकास शिवीगाळ करून जब्बर मारहाण केल्याची घटना घडली आहे। त्यानंतर सदर अपघात प्रकरणात एकमेकांप्रती फिर्यादींनी भंडारा शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्यानंतर भंडारा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले आहे। विशेष म्हणजे सैनिकाला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने सर्वत्र एकत्र खळबळ उडाली आहे। या प्रकरणात माजी सैनिक संघटना आक्रमक झाल्या असून आज त्यांनी भंडारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ग्रामपंचायत सदस्याला पदावरून खाली करण्याची मागणी केली। तसेच खोकरला ग्रामपंचायतला घेराव घालून सरपंच यांना निवेदन दिले आहे। या खोकरला गावामध्ये जी काही घटना घडली ती अत्यंत अशोभनीय घटना घडली आहे आणि सर्वप्रथम आज खोकरला गावामध्ये सर्वात जास्त सैनिकांचा राहण्याचं प्रमाण आहे आणि मी एक इथला उपसरपंच असल्याच्या नाते सर्व जी काही घटना घडली त्याच्यामध्ये आमचे ग्रामपंचायत सदस्य जे इन्व्हॉल्व होत्या त्यांच्यासाठी म्हणजे ग्रामपंचायततर्फे त्या सैनिकांची मी माफी मागतो जी कोणती घटना घडली असं नाही व्हायला पाहिजे। आज ग्रामपंचायत खोकरला येथे माजी सैनिकांनी निवेदन दिलेलं आहे आणि तो निवेदन मी मीटिंगमध्ये ठेवणार आहे व त्यावर चर्चा करणार आहे। आणि असं म्हणजे अपघात जी घटना आज घडलेली आहे खोकरला गावामध्ये अशा प्रकारची घटना घडू नये आणि पदाधिकारी असो किंवा नागरिक असो यांनी म्हणजे समानतेने किंवा म्हणजे समजदारीने हा विषय इथंच म्हणजे समजून घ्यायला पाहिजे होता आणि त्यावर चर्चा करून किंवा म्हणजे बोलण्यातून हा मार्ग काढायला पाहिजे होता। आणि ही जी घटना घडली याची मला खेद आहे की असं एखाद्या सैनिकासोबत व्हायला नाही पाहिजे। खातरोड इथे आपल्या गंतव्याला जात असताना त्यांची किरकोळ झडप झाली बाईक सोबत आणि त्यावेळेस त्यांना बाईकसोबत झडप झाली ते खाली पडले। तर त्यावर ज्या गाडीसोबत झडप झाली त्यांना मागणी केली पैशाची, पण यांची चूक नसल्यामुळे त्यांना म्हटलं की बाबा जे काही आहे ते आपण पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी जे जर माझी चूक असेल तर मी नुकसान भरपाई द्यायला तयार आहो। परंतु त्यांनी तसं न करता त्या मुलांनी जे खोकरल्याचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याचं नाव काय मंगला क्षीरसागर त्यांचा तो मुलगा होता तर त्यांना खूप म्हणजे जास्त शिवीगाळ। 29 मे रोजी सूर्या पाणी पुरवठा योजनेने टनेलने काम सुरू असल्याच्या मातीचा मलबा कोसळला। यामध्ये जेसीबी चालक सह जेसीबी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला होता। 3-4 दिवस उलटल्यानंतर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता। या दुर्घटनेत मृत पावलेल्या चालकाच्या कुटुंबियाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे। अपघातातील राकेश यादव यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही। मुख्यमंत्र्यांनी राकेश यादव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सरकारी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे। सीएम साहब से मुलाकात हुई, हमने बोला सबसे पहले हमारा बच्चा निकाला जाए
हमारी फली ख्वाहिश है। इसके बाद सीएम साहब ने आश्वासन दिया कि आपके जो परिवार के लोग हैं उनको हम देखभाल के लिए अच्छा से अच्छा करेंगे। इंडियन एयर की तरफ से ये लोग हाथ उठा दिए थे कि हम नहीं काम कर सकते हैं। यंदाच्या वर्षी पावसाचे चांगल्या प्रकारे आगमन झाले असून येवल्यातील ग्रामीण भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची खरीप पेरण्याची लगबग सुरू आहे। याकरता शेतकरी वर्गाने दुकानात गर्दी झाल्याचे दिसून येत असून यावेळी मका बियाण्यांच्या किमतीत 200 ते 400 रुपये प्रति बॅग प्रमाणे वाढ झाली असून कपाशी व सोयाबीनचे क्षेत्र घटत असल्याचे सोयाबीनच्या बियाण्यांच्या किमती यंदा कमी झाल्याने दिसून येत आहे। मका व कांद्याचे क्षेत्र वाढत असल्याने लोकांचा कल मका बियाणे खरेदीकडे जास्त दिसत आहे। आमच्या भागात यावर्षी पावसाचं आगमन वेळेवर झाल्यामुळे विविध बियाण्यांची अतिशय प्रचंड प्रमाणात मागणी वाढलेली आहे। यावर्षी मार्केटमध्ये मक्याच्या बियाण्याला अतिशय प्रचंड मागणी आहे। सोयाबीन बियाणं, कपाशी याला मागणी कमी प्रमाणात आहे। 24 जूनला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थ येथे कार्यकर्ते पदाधिकारी यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात। दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात शिवतीर्थावर दाखल झाले आहे। मनसे सचिव नयन कदम यांनी राज ठाकरे यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त 56 किलोचा केक आणून सर्वांचे लक्ष वेधले आहे। एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या प्रेमजाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार करून नंतर मात्र लग्न करण्यास नकार दिला। यामुळे या आरोपी विरोधात पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी भंडारा पोलीस स्टेशनला अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। आशिष कुलदीश खोब्रागडे वय 31 वर्षे, राहणार गुजराती कॉलनी भंडारा असे आरोपीचे नाव असून तो भारत फायनान्स या कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी दिली आहे। अपराध क्रमांक 549 कलम 376 भंडारा पोस्टला गुन्हा दाखल आहे। यातील आरोपीला दिनांक 8 रोजी अटक करण्यात आलेली असून सध्या आरोपी हा MCR मध्ये आहे। नागपूर जिल्ह्यातील धामणा गावाजवळ स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट होऊन दगावलेल्यांची संख्या आता 6 झाली आहे। कालच्या या घटनेत 8 ते 10 कामगार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। दगावलेल्यांमध्ये 4 महिला व 1 पुरुष कामगारांचा समावेश आहे। आज राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे व विधायक सुनील केदार देखील उपस्थित होते। 25 लाख रुपये या कारखान्याच्या मालकाकडून त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि शासनाने 10 लाख रुपये शासकीय निधीतून देण्याचं मान्य केलेलं आहे। आता या सगळ्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की आम्हाला इथे चेक दिल्याशिवाय आम्ही बाळीची विल्हेवाट लावू देणार नाही, म्हणूनच मी ते प्रशासनाशी बोललो आहे। चर्चा सुरू आहे आणि आम्ही आता त्यांना सांगितलंय की लगेच त्या मालकाकडून ऑनरकडून 25 लाख रुपयाचा चेक पाठवा आणि त्यानंतरच डेड बॉडीचा आपल्याला फिनरल सगळी प्रक्रिया पार पाडता येईल। खरं तर ही घटना अधिकाऱ्यांच्या आणि मालकाच्या दुर्लक्षितपणामुळे झालेली घटना आहे। पेसोचे गाईडलाईन्स फॉलो केले गेले नाही, कुठेही त्याची कामगारांची नोंद नाही, कामगारांच्या विम्याचा काही मला तिथे कुठे उल्लेख दिसला नाही। अल्पवयीन कामगार त्या ठिकाणी ठेवले गेले आणि उद्योग विभाग जो आहे ज्याचं नियंत्रण आहे, कारण हा एक्सप्लोजिव्ह कारखाना आहे, यावर वारंवार विजिट व्हायला पाहिजेत, तपासणी व्हायला पाहिजेत संबंधित अधिकाऱ्याकडून। किमान 90 दिवसामध्ये एक विजिट अपेक्षित असते, पण या भागामध्ये 25-30 कारखाने आहेत, इथे कोणताही अधिकारी येत नाही। केवळ हप्ता घेणं, महिन्याला वसुली करणं आणि तो ऑफिसमध्ये पोहोचवून देतात। त्यामुळे अशा गंभीर घटना या भागामध्ये वारंवार घडत आहेत। आपल्याला माहित आहे सोलरमध्ये दुसरी घटना घडली, अजूनही त्याचा अहवाल शासनाकडून प्राप्त झाला नाही, आम्ही तो अहवाल मागितला आहे। या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात एक्सक्लुझिव्ह कंपनी असताना या विजिट होत नाही। मी आता विचारलं। रक्तसेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठ रक्तदाता फाउंडेशन कडून 14 जून जागतिक रक्तदान दिन साजरा करण्यात आला। रक्तदान, सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांच्या गरजेबद्दल जागरूकता करण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो। हा दिवस स्वेच्छेने आणि कोणतेही पैसे न घेता रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या योगदानाचा आम्ही एकनिष्ठ रक्तदाता फाउंडेशन तर्फे सन्मान करतो। रक्त आणि रक्तांशी संबंधित उत्पादने अनेक जीव वाचवितात, अशी माहिती एकनिष्ठ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सूरज यादव यांनी रक्तदात्यांना दिली आहे।
नागपूर शहराजवळील धामणा या गावात चामुंडे एक्सप्लोसिव्ह या कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोटात 6 लोक मृत्युमुखी पावले आहेत। या घटनेनंतर पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शब्दांचे तीर चालवले आहेत। ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस म्हणतात आमचे प्रशासन लक्ष देत आहे, पण वारंवार गंभीर घटना घडत आहे, मात्र प्रशासनाचं लक्ष नाही आहे, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांचा समाचार घेतलाय। कल नागपुर में जो एक एक्सप्लोसिव यूनिट में जो स्फोट हुआ, उसके बाद जब मरीज को सेनगुप्ता अस्पताल में जब ले गए तो वहाँ पे कंपनी की तरफ से इंतजाम करना चाहिए था कि वहाँ पे जो कामगार वहाँ पे इलाज के लिए गए उनको अच्छी तरीके से इलाज हो। लेकिन सेनगुप्ता अस्पताल में जाने के बाद वहाँ पे कंपनी के 2 लोग थे, प्रशासन के 2 लोग थे, उसके बावजूद जो कामगार थे जो वहाँ पे इलाज उनका चल रहा था, उनके रिलेटिव को पैसे मांगे गए। और इस प्रकार से जब तक आप पैसे भरते नहीं तब तक हम इलाज करेंगे नहीं, इस प्रकार की बात वहाँ के डॉक्टर ने की। ये 2000 रुपये उन्होंने इधर उधर जमा किए और वहाँ पे 2000 रुपये भरने के बाद वहाँ पे उन्होंने इलाज चालू किया। मेरा कहना एक ही है कि प्रशासन ने इतनी बड़ी घटना घटने के बाद में ध्यान देना चाहिए। जो कामगार को इलाज के लिए भेजा गया था उनको वहाँ पे पैसे मांगे जाते हैं करके मेरी मांग है कि इस दुर्घटना में जो कामगार की मृत्यु हुई उनके रिश्तेदार को राज्य शासन की ओर से 25 लाख और जो कंपनी है उनकी तरफ से 50 लाख रुपए हर एक को देना चाहिए, ये मेरी मांग है। और इसकी उच्च स्तरीय चौकसी होना चाहिए और उसी प्रकार 304 की धारा के तहत उनके पर कार्रवाई होना चाहिए। बुलढाणा येथे संगणक टंकलेखन परीक्षेत मोठा घोळ उघडकीस आला आहे। ऑनलाईन असलेल्या परीक्षा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर न जाता बाहेरून देत असल्याचा धक्कादायक प्रकार चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू होता। मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या सतर्कतेने घोटाळा उघडकीस आला। याबाबत अधिक माहिती अशी की सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी इंग्रजी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातही या परीक्षेचे 7 केंद्र आहेत। काल परीक्षा सुरू असताना चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात 22 विद्यार्थी परीक्षेला बसले असताना परीक्षा केंद्रात मात्र 14 विद्यार्थी परीक्षा देत होते। मात्र पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्षात 22 विद्यार्थ्यांनी ऍक्सेस घेतल्याचं दिसून आले।